श्री स्वामी समर्थ. परत एकदा श्वेताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि हा किचनचा एरिया ना मला खूप आवडतं, त्यामुळे मी तो स्टार्टिंगला शेअर केला आहे तुमच्यासोबत. आणि ही जाली वगैरे मी आणली त्यावेळेस तुम्हाला सांगितलंच होतं आणि व्हिडिओमध्ये अपलोड पण केलं होतं. आणि आता ना करणार आहे पोहे आहूंसाठी. तर गरमागरम पोहे केलेत खरं, पण ह्यांचं पत्ताच नाही. बाहेर मित्र आलेत, त्यांच्यासोबत बसलेत गप्पा मारत आणि मग रिटर्न आत्ता आले. मग यांना रिटर्न मी गरम करून दिले पोहे, कारण का आवाज देत होते तर आले नव्हते. मग ठीक आहे बोले, एवढं तर चालायचं, कारण का यांच्यासाठीच पोहे बनवले होते आणि मला तर काही जास्त आवडत नाही. रुद्र स्कूलमध्ये गेला होता त्यामुळे थोडेच केले होते पोहे. आणि आमचे जे काही म्हणजे गावातले आहेत ना, त्यांनी आम्हाला मेथीची भाजी, बरंच काय काय असे कोथिंबीर, आणखीन एक भाजी आहे मला तिचं नाव लक्षात येत नाही, तर त्या दिल्यात. तर त्या फुकट दिल्यात म्हणून वेस्ट करायचं नसतं, त्यामुळे बसली होती व्यवस्थित करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ना जेवढं होईल तेवढीच मी भाजी घेते व्यवस्थित करून, आणि बाकीचे आता टाईम भेटेल त्यावेळेस करायचं आणि फ्रीजला ठेवायचं, राहतं बरेच दिवस भाजी. आणि जेवणाचं निम्मा आवरल्यानंतर स्वतःचं आवरायचं होतं, कारण का दिवसभर उठल्यापासून ना माझं कामच असते. पण आता मला व्हिडिओ पण काढायच्या होत्या, कारण का आज सुट्टी होती त्यामुळे. तर मग छान असं वरच्यावर बोलतात ना, जास्त डीपमध्ये मेकअप करत नाही मी, कारण का ज्यावेळेस मी रील बनवते ना ऑलरेडी की जे मोबाईलमध्ये ना फिल्टर असते, मग काही एवढं मेकअप करायची काही गरज लागत. तर अगदी ना झटपट पटापट असा मेकअप मी केला आहे बरं का. आणि खूप म्हणजे हेवी केला ना की माझ्या चेहऱ्याचं म्हणजे बोलतात ना वाटच लागतं. त्यामुळे कोणताही प्रोडक्ट यूज करायला गेली ना खरं तर मला भीती वाटतं, कारण का चेहऱ्यावर लगेच पुरळ वगैरे उठतात त्यामुळे, आणि लगेच म्हणजे साईड इफेक्ट होतं चेहऱ्याला माझ्या. तर मग जे काही रेग्युलर प्रोडक्ट आहे तेच यूज करते. फायनली साडी पण वेअर केली आणि मस्त दिसत होती ही साडी मला. तर ही गडवाल साडी आहे, बऱ्याच ताईंना आवडलेली आहे. आणि ही साडी ना मी 700 रुपयात घेतली होती. ट्रेंडिंग बोलतात ना तेव्हाच घेतली होती. आणि आत्ता पण मस्त मस्त साड्या आल्या ट्रेंडिंग. तर आता काय 14 फेब्रुवारी येते, बघूया काय गिफ्ट वगैरे भेटते की नाही. भेटलं तर भेटलं, नाही तर पुढं बघू, बरोबर की नाही. 14 फेब्रुवारी आल्यानंतर, तर गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला ना मला आहोंनी वॉशिंग मशीन गिफ्ट घेतली होती. आता यावेळेस बघूया काय. तर ही तुम्हाला ट्रिक जी दाखवली ना लसूण सोलायची, अगदी सोप्या पद्धतीत बरं का. आणि खरंच एकदम कंटाळा येतं आपल्याला कधी कधी लसूण सोलायचं, तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करू शकता. आणि याचा फायदा तुम्हालाच होणार आहे, मला नाही, कारण का मी ते फायदा करूनच घेते त्या ट्रिकचा. कारण का मला पण ही ट्रिक माझ्या मैत्रिणी ज्यावेळेस मी हॉस्टेलला होती त्यावेळेस त्यांनी दाखवली होती. तर मेथीची भाजी करण्यासाठी नाही ते मी मुगाची डाळ घेतले आणि खरडा मिरची, लसणाचा खरडा घेतला आहे. आणि आपली मेथीची भाजी तर पाहिजेच भाजीला. आणि असं छान येताना आपल्याला तेल कडकडून घ्यायचं. आणि मेथीची भाजी ना सर्वांनाच आवडते असं नाही, पण या पद्धतीने केलीत ना तर खरंच सर्वांना आवडेल. मला पण पहिले अजिबात मेथीची भाजी आवडायची नाही, पण आता मेथीची भाजी आणि चपाती असली ना की विषय संपला, बाकी काही नसलं तरी मला चालते. तर मेथीची भाजी ज्यावेळेस आपण करायला जातो ना त्यावेळेस ती फुललेली असते आणि कढई पूर्ण भरली जाते आणि आपल्याला व्यवस्थित परतायलाच जमत नाही. मग काय करायचं माहिती आहे का, थोडी थोडी टाकायची. आणि जी शिल्लक आहे ना ही कसं आहे माहिती आहे का, हिला जशी ऊब लागेल तशी ती आकसून येते. जरी कढई भरून मेथीची भाजी असली तरी ती वाटीभरच होणार, हे मात्र खरं. त्यामुळे व्यवस्थित असं परतून, कारण का जो काय आपण खरडा वगैरे टाकलाय तो व्यवस्थित नमक वगैरे तो मिक्स झाला पाहिजे. त्याच्यानंतर ही मूग डाळ आहे ना भिजत घातली होती, ती पण मी त्यात आता टाकून घेतलंय. आणि ज्यावेळेस आपण मूग डाळ टाकतो ना त्यात थोडंसं पाणी टाकायचं. याने काय होतं माहिती आहे का, मूग डाळ आहे ना चांगली शिजली जाते आणि कचकचीत जेवताना लागत नाही. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट थोडं मी